हाय गाईज, कसे आहात तुम्ही? बाय. नमस्कार म्हणजे तुमचं पुन्हा एकदा आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आमच्या म्हणजे मी फक्त आज मी आहे एकटा, दिदी नाहीये. पण आता तिचा फोन आलता आणि येईल पण तिचा. तर आज मी ब्लॉग म्हणजे खूप वेगळा बनवत आहे. कशामुळे? कारण तुम्ही खूप मेसेज करता की बाहेर राऊंड ब्लॉग बनव, त्याच्यामुळे आज मी बाहेर जातोय. बाहेर म्हणजे एक काम आहे तिकडं आणि दिदी जॉबला आहे तिकडेच आहे. आणि तुम्ही नोटीस केला असेल मी सगळ्याचा टी शर्ट घातला, म्हणजे गेट रेडी विथ असचा जो टी शर्ट होता तोच आहे अनपूर माझ्या. आणि दिदी आहे जॉबवरून ती आता सुटेल 10-20 मिनिटांमध्ये आणि मला झालाय लेट. आता मी जाणार आहे तिच्याकडे आणि तिकडून आम्हाला शॉपिंगला जायचंय. तर इकडे जास्त काय बोलत नाही, आपण तिकडे गेलो बघू. जायचं आहे बाहेर आणि आम्ही मस्तपैकी आज खाणार पण आहोत. मुंबईमध्ये आल्यापासून आम्ही म्हणजे आता 9-10 महिने झालं आम्ही बिलकुल पण बाहेर स्ट्रीट फूड दोघांनी बसून मिळून काहीच खाल्लं नाही. हॉटेलला पण कधी जेवलो नाही. ते नंतर बघूयात. बट आज काहीतरी प्लॅन करूयात काहीतरी, म्हणजे खूप दिवसाला काही खाल्लेलं नाही. सो शूटला पण जायचं ती आपण जॉबवरून थकून आले असेल तो तिला पण मी काहीतरी सरप्राईज देतो आणि शॉपिंग करतो थोडीशी. आणि खूप काय करायचंय पण बघूयात काय काय होतं इथे. मला खूप लेट झालाय गाईज. मी आलो जॉबवरून, आता आंघोळ वगैरे केली. आता मी निघतो आणि तिकडे गेलो आपण भेटूयात. गाईज मी आता पोहोचलेलो स्टेशनला, ठीक आहे. आणि दिदी आणखीन पण आलेलं नाही. मी जेव्हा घरी होतो ना तेव्हा फोन करून मला इतकं बेजार केलं. मला ना बोलायची बाई कुठे आहे तू लवकर ये निघला का नाही. आणि आता ती आणखीन पण स्टेशनला नाही पोहोचली. मी अंधेरी स्टेशनला पोहोचलोय, म्हणजे आम्हाला इकडेच काम आहे. अंधेरी स्टेशनला आलोय मी. तिकडे ना सगळे कुर्ते चनिया चोली बघायला दिसत आहेत यार. खूप मन होतंय गरबा खेळायचं. मी तुम्हाला दाखवतो. आणि आम्हाला देवीच्या दर्शनाला पण जायचंय इकडे. तर आधी सगळी शॉपिंग करायची आम्हाला आणि शॉपिंग झाल्यानंतर थोडंसं काहीतरी खाऊ, नाहीतर आधी देवीच्या दर्शनाला जाऊ, असं काहीतरी प्लॅन आहे. पण आणखीन आमची वैष्णवी ताई आलेली नाही. हे बघा आली बघा, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं आणि मला फोन करेल, ठीक आहे. दिसली का तुम्हाला? आता बघा इकडे मी फोन ठेवलाय, आता मला फोन करेल, ठीक आहे. मी इकडे लपून बसलोय. कशी गिन्हान गेलं चलती, कशी गिन्हान तिने बघितलं का नाही काय माहिती. आणखीन मला फोन करते ती, ठीक आहे. आपण बघूयात. हे बघा आला फोन. हॅलो, कुठे आहे तू? मी तिकीट वगैरे कुठे का? अरे तिकीट काढून कशी मी पण तिथंच आहे की. कुठं आहेस? बघ पुढं बघ की पुढं गाईज हे बघा आली हिच्यामुळे उशीर झालाय, ठीक आहे. चल आता ऍड्रेस काढून फटाफट चल, ठीक आहे. लेट नको करायचं. आता ऍड्रेस काढून फटाफट चल. काम झालंय, आता दुसऱ्या कामासाठी आलोय चपलाच्या दुकानात. हे बघू शकता मॅडम. त्याच्यामुळे मी काहीतरी दाखवतो त्याच्या आधी, ठीक आहे. बाळ कसं झोपले. तुझे डोळे बघ किती छान आहे. हाईट माहिती पण डोळे बघ किती छान आहे. वा नाही चावत. बरं इडी करतो तुझ्यासारखी वेळी. काही आवडतच नाही, काहीच नाही आवडत. आणि आम्हाला बळजबरी लोक दुकानामध्ये ओढतात. या घ्यायला तुला काय म्हणणं? हो अरे बड्डे येतोय तुझा. कमेंट खूप येतात तुझा बड्डे कधी. मुद्दा पण कमेंट करतायत का आज कोणतरी केली. मी रिप्लाय दिला त्यांना कधी बड्डे सांगितलंय, पण मला सांगू वाटत नव्हतं तुझा बड्डे कधी. माहिती का येते ना आवाज असं, पण बाहेरचा कुठं आवाज आहे? कारण पाऊस चालू होता, थोडा पाऊस चालू होता. मला दिसत असं माहित नाही. माईक मध्ये पाणी गेलं ना ती 3000 रुपयाला नाही 3500 रुपयाला फटका आहे. मग काय यूज करायचं माईक? काहीच वैभवनी केलेली आहे शॉपिंग. त्याने घेतलेली आहे 2 पॅन्टी. तुम्ही बोलणार मला खूप लोकल वाटते. ह्याच्यामध्ये वाईड अँगल मध्ये घेते का? नाही, वाईड अँगल मध्ये घे ना. मला खूप लोकल वाटतंय. तुम्ही मला जज करू नका प्लीज. तुमच्या पाया पडतो, हात जोडून कोपरा करून वैभवला जज करू नका. जाऊ द्या. मी जेव्हा मॉल मध्ये जाऊ दे, मी तुम्हाला घरी जाऊन बोलतो. वैभव कधी नाही ते रस्त्यावर शॉपिंग करायला. हे बघा पूर्ण रस्त्यावर शॉपिंग करायला लागला. हे बघा इकडे लेडीज आहे. मी पण घेऊ का काहीतरी? पण नको लहान लेकरच नाहीत आमच्यात पण. मार्केटला जेव्हा जातो ना आम्ही एवढं बदनीस सवय ना, जिकडे झालं ना तिकडे पोलीसच येते. आणि तिकडे दुकान लास्ट टाइम गेलतो आपण, इकडे बघ इकडे कॅमेरा आहे. आपण लास्ट टाइम कुठे गेलतो? येऊची मजा होता. किती घाण चालला इकडे. आता माहित झाले का? चल ना तिकडे खाली. अरे मला इथे शूज घ्यायला आलोय ना. माझं तरी एक कम्प्लीट होती ना. मी फर्स्ट टाइम शॉपिंग करणार ह्याच्यासोबत. आणि कुठे गेला पोलीस मामा? तो पोलीस आले आणि सगळे पोलीस पुढे चालले. गाईज आम्ही जेव्हा कॅमेरा चालून ब्लॉग करतो ना तेव्हा सगळे बघतात काय करतो तुम्ही, कुठे टाका हे तुम्ही, असं त्यांना वाटतं की इल्लीगल आहे हे ते. भाई भागून आले ते. तुम्हाला क्यों क्या चाहिए आपको, क्या चाहिए भाई? चाहिए तभी तो आए हम लोग. ब्लॉग पण बघायचं आम्हाला, शॉपिंग पण बघायचं. ठीक आहे आपण शूज बघायचं नंतर बघायचं. ठीक आहे. काहीच नाही बघितलं वैभवनी. अरे त्या माणसाला हाकलून काढलं. ऍक्च्युअली नीट धरते कॅमेरा. कशी माझ्या केसामध्ये माझी छत्री अडकली. कॅमेरा कसं धरतेस? अरे बाहेर पाऊस चालू आहे, माझा मोबाईल भिजू शकतो. आम्ही भिजला तर
मला पण घे ना. हे बघा एका छत्रीमध्ये तुला 2-2 छत्री आणलं. हे बघा guys, ती माझ्यापाशी माझीच बॅग आहे आहे, actually. हातात बॅग आहे, हातात छत्री आहे, हातात मोबाईल आहे. हा बघा कसा डौलत चालतोय. माझ्याकडे पण आहे. माझ्या ह्याच्यामध्ये किती सामान आहे तुला माहिती का? बॅग गाईज ना मी ना माहिती तुम्हाला आणखीन पण तिकडेच चाललोय दीदी. तिकडे या, आलोय आपण. कुठे मी रे? काय म्हणतोय आपण ना दादरला चप्पल घेऊया, तिथं नको आहे. लेट्स गो काय टू तुम्ही काय दादर. बोलता? आता दादर? दादरला नाही बाबा, आता नाही जायचं. पण मला चप्पल घ्यायची मग आहे. घे इथंच घे मग. दुसरी नाही ते एवढे शॉप आहेत का? हो इकडे एवढीच आहे. एवढीशी आहे. हो एवढीच एवढीशी आहे. हो एवढीच आहे. आता नाईटला पप्पांना नाही ओपन ठेवले शॉप. आ, गाईज पुरीने तुम्हाला माहिती मला कुठं आणलं शेवटी दादर. दाखवतो ना त्यांना कुठं आणलंय ते. त्यांना खोटं वाटेल. शॉपिंगच्या बाबतीत हिला ना कॉम्प्रोमाइज नाही चालत. जिकडं बोलेल ना तिकडे जावंच लागतं भाई. इतका कटाळा आलाय मला तरी पण मी आलोय. बहीण आहे शेवटी. कुठून जायचं? इकडून जायचं इकडून ना. चल ना. ए बाबा चल लवकर. हे बघ पुढे ये लवकर. तुला मी सांगतोय एका दुकानावर 5 मिनिटाच्या वर मी थांबणार नाही ठीक आहे. आणि 100 दुकानात मला जायला टाइम नाहीये. ओके ओके दादा. नाही एवढं पण हे करायची ओके गरज नाही. दादा. ओके हा मराठी भाषेत सांगतोय समजून घ्यायचं. दादा. दादा हे मस्त वाटतं तुम्हाला. दादाच दादा. म्हणायचं. दादा. दादाच म्हणायचं नाही का? ती वाई बी बाळ्या बाळ्या. बाळ्यान बिळ्या नको. दादा मस्त आहे. आता आम्ही आलो गाईज अरे दादरला. दादा नाही रे आणि आता तसं. इथं एवढं आता ही मेन म्हणजे काय माहिती का? Oh my God, तिचा oh my God. भाजीपाला आणि तिचा डाएट. Ouch. डाएटचं तर तुझ्या मी असं Ouch. करेल ना. मला ह्यावेळेस जास्तीत जास्त मला- फळं घ्यायचे. मला हे कळत नाही एवढी कसं काय डाएटच्या मागे लागली काय माहिती ह्या वेळेस तू. इथे बघ ना कसं झालं. मला फोन आला. मी फोन आले ट्रेन बरं झालं तू तेवढंच काम आहे. आता जातो मी मार्केट शॉपिंगला. नमस्कार मंडळी. आम्ही डायरेक्ट घरी आलेलो. तुम्हाला मी काय सांगू यार, एवढं आमच्यासोबत वाईट घडते. जेव्हा आम्ही काहीतरी करायला जातो तिसरंच होतं, करायला जातो तिसरंच होतं. तर हे बघा आमची वैष्णवी ताई काय दाखवू ती मतलब ती ना काय करते म्हणजे गाय ते केसांना तेल लावते ठीक आहे ते तर नॉर्मल आहे. पण मी तुम्हाला काहीतरी दाखवू इच्छितोय. हिची केस किती गळत बघा ना गाईज. जे बोल ना तू याच्याबद्दल काय तुला वाटतंय? हे बघा हे तर काहीच नाही. याच्यापेक्षा 4 पट जास्त गळत आहे. 4 पट. आणि ती गाईज अशी रोज एवढी गळते रोज एवढी. तुम्ही सांगा जेव्हा ना आपण मी विसरलो एवढी गळायला लागेल. तुम्हाला काय सांगू मी मतलब एका टाइमला एवढी 2-3 वेळेस ती कोंब करते. याच्या टाइमला एवढी गळतात म्हणजे गळतात खूप केस. याच्यापेक्षा 3 पट किंवा 4 पट पण जास्त गळत. हा तर एवढं मला बोलायचंय की म्हणजे काय बोलतो तो ती जेव्हा आमच्या गावावरून तेव्हा आली तेव्हा काहीच नव्हती गळत. ती आता गळायला लागेल. तर गाईज प्लीज यार काहीतरी तुम्हाला काय उपाय असेल किंवा कशामुळे गळतात प्लीज यार सांगा. याच्यासाठी कमेंट करा किंवा मला पर्सनल मेसेज नंबर असेल तर प्लीज गाईज याच्यासाठी केसासाठी काहीतरी सांगा तुम्ही तिला काय केलं पाहिजे. कसलं ऑइल तुम्हाला खूप गळत मतलब काही दिवसात काय होईल मतलब आम्ही विचार पण नाही करू शकत. असं काही होऊ नये त्याच्यासाठी गाईज प्लीज काहीतरी ऑइल वगैरे सांगा. सजेस्ट करा तुम्हाला तुमचा काय अनुभव वगैरे असेल तर नाही का. तर आता आम्ही आलेलो घरी डायरेक्ट कारण बाहेर खूप पाऊस चालू आहे गाईज. 1 मिनिट कोणतरी आले. सो गाईज आता आम्ही ना घरी आलो. तुम्हाला 12 वाजले. 12 थांबा तुम्हाला मोबाईल दाखवते. माझा मोबाईल कुठे? ठीक आहे 12 वाजत. पण एक सांगायचं तुम्हाला मी स्टार्टिंगला काय बोललो की आता आम्ही काय ते खाणार आहोत बाहेर. पण जेव्हा काहीतरी आम्ही खाण्याचं नाव काढतो तेव्हा आम्ही बिना खाण्याचीच बाहेर येत होते ना. असं किती वेळ झाले? खूप वेळ, किती वेळ खूप. झाले तुम्हाला? बघितलं बघ. जास्त बघू नको इग्नोर कर काय मी काय बोलतो नाही. तर किती वेळ झाले? किती वेळ झाले? आम्ही बाहेर गेलोय. आम्ही खायचा विचार केला पण खाल्लं नाही काही. आणि काय आमचा एक विचार होतो आम्ही हे कशामुळे म्हणतो की ते एन्जॉय वगैरे म्हणण्यासाठी. पण आज जास्त पाऊस होता बाहेर त्याच्यामुळे आम्ही आणि शॉपिंग इतक्या हातामध्ये हे होतं ना. एकतर भाजीपाला ही ना दोघांच्या हातामध्ये. हे ना- त्याची पण बॅग नंतर माझी पण बॅग. दादरला गेले. आमचं जे मेन काम होतं ते तिकडे मलाडच्या साईड होतं. मलाडून दादरला गेले ठीक आहे. एवढं इच्छामध्ये एनर्जी आहे नाही नाही मी तो guys, परत नंतर जॉब झाल्यानंतर मला तो होतं तर त्याच्यामध्ये आम्ही- तसं पण मला जावंच लागणार आहे माहिती आहे. आणि ते वस्तू काय खूप काय आणायचं राहिलं. आणि तुम्हाला एक मेन सांगू काय? आम्ही जातो शॉपिंग एकाची करायला आणि शॉपिंग एकाची माहिती. जेव्हा मला शॉपिंग करायची असती तेव्हा दीदी शॉपिंग होती. जेव्हा दीदी शॉपिंग करायची ऍक्च्युली आज मला पण शॉपिंग करायची होती. खूप दिवसापासून मला घ्यायचं होतं पण ते. त्याचं तर नव्हतं काय. मी इतकं म्हणलं ना मला माझं चप्पल होतं, घ्यायची, माझं चप्पल होतं, घ्यायची, मला चप्पल घ्यायचं घ्यायची. मला होतं. अंधेरी मध्ये चप्पल आवडली ना म्हणून मी दादरला आले माहिती. दादरचं सगळं मार्केट बंद झालं. वैभवला शूज भेटले पण मला चप्पल भेटली नाही. आई आमची लय हसवती जाऊ दे. उद्या 9,000 रुपये जाते पण मी चप्पल घेणार म्हणजे घेणारच. ब्रँड घेणार ब्रँड. तुला ब्रँडच घे म्हणतोय आम्ही पण तू घेतली लोकल. आता काय आम्ही लास्ट टाइम जुडिओला शॉपिंग केली माझ्यासाठी पण आज आम्ही लोकल मार्केटमध्ये घेतली. तर मी तुम्हाला दाखवतो आधी काय काय घेतलंय ते. पण त्याच्या आधी एवढं म्हणायचंय की आम्ही गेलतो तो खायचं घेतो आणि अंबाबाईच्या पण मतलब देवीच्या पाया पडायला पण जायचं होतं. आम्ही गेलो लांबून पाया पडलो म्हणजे पडलो. जास्त पाऊस चालू आहे. मला सांगा पावसात आता पण पाऊस चालू आहे. मोबाईल तर ठीक आहे वॉटरप्रूफ आहे पण माईक वगैरे किंवा आमच्या एका हातात छत्री त्याच्या हातात सॅक नंतर माझी बॅग खूप गडबड झाली. आणि ते सगळं भाजीपाला नंतर
त्याची पॅन्ट शूज हे सगळं हातामध्ये. माय गॉड, एक मला 4 सिक्युरिटी गार्ड असला पाहिजे. 4 सिक्युरिटी गार्ड जर असते ना आमच्या भागात तर त्यांच्या हातात पिशव्या दिल्या असत्या आम्ही आणि आम्ही पुढे चाललो असतो. ते पण मस्त आहे म्हणजे इन फ्युचर. तर मी काय सांगत होतो, आम्हाला जे खायचं होतं ना, मी म्हणलं काय ते खावं, पण खाण्यामध्ये पैसे जातात 40-50 रुपये. आम्ही म्हणजे आता काय म्हणतो 100 रुपये इकडे जातात राईट. काय पण चायनीज मोमोज वगैरे खाल्ले तर 100चे 100 वाजले किंवा 100 पण नाही 75 150 रुपये गेले दोघांचे. त्याच्या 150 मध्ये 2 किलो 1 किलो सेफ येतील. ते आम्ही सेफ म्हणजे ऍपल ऍपल सफरचंद येतील. तर अनहेल्दी खाण्यापेक्षा तेवढ्याच पैसे तुम्ही हेल्दी खाऊ ना. मग आमचं इथं थोडंसं हे होतं. मग त्याच्याऐवजी आम्ही ऍपल आणले आणि काय आणलं, भाजी ककडी आणली, कारले आणले, मिरची आणली, हे वांगे आणले. एवढं आम्ही याच्यामध्ये आणलं काय माळव्यामध्ये काय आई तिकडे बाथरूम मध्ये फेकून देते. हिचे सॉक्स ना कॅरीबॅग मध्ये आणले तर सकाळी काय सांगते मी जॉबला काय चालू होते आणि इतका मोठा पाऊस आला गाईस. तरी पण मी तशीच गेले आणि छान मी शूज घालून गेले आणि माझे शूज पण वॉटरप्रूफ नव्हते. ठीक आहे वॉटरप्रूफ आई म्हणजे पॅन्टचा कलर मला खूप आवडला. आणि नंतर मी गेले गाईस आणि नंतर स्टेशनवरून मी माझ्या जॉबच्या ठिकाणी चालत गेले माहिती 10 रुपये. तर आता ही पॅन्ट आहे ठीक आहे. ही मी कितीला आणली असेल, नाईट पॅन्ट मला असं रनिंगला वगैरे लागते त्याच्यामुळे मी 200 रुपयाला फक्त 200 गाय. खरंच आई पण घालू शकते. खरंच मला खूप आवडली 200 रुपयाला. मी घालून दाखवतो मला कशी दिसते. त्याच्या आधी ही पॅन्ट बघा नको हे बघा आणि हे ब्लॅक आहे खूप मस्त आहे. आईला ही नाही आवडली कारण काळी आहे. काळी कशावर पण मॅच होती. आणि नेक्स्ट आहे नाही येणार. आणि नेक्स्ट आहे शूज गाईज. मी तुम्हाला दाखवतोय हा कलर काय आणला शूज मध्ये. मग कोणता आणू मळत नाही ना जास्त. पोपटी कलर माहिती तो गाईज हा आहे शूज. मी ऍक्च्युली रनिंग साठी आणला, रोज वापरण्या आणला. ओय तुझे पाय मोठे तिथे मोठा होणार बरं का शूज. स्ट्रेचेबल आहे तर मला ही लाईन बिलकुल पण नाही आवडली. हे दोन बिलकुल पण जाऊ दे आता. सर्व बुटाला लाईन होतीच. मी आता तुम्हाला घालून दाखवतो पॅन्ट. ही आहे माझी पहिली पॅन्ट. मला जी की खूप आवडली. आणि ही आहे दुसरी पॅन्ट. ओके आपण ट्रान्सलेशन करू. ट्रान्सलेशन ही बघा माझी दुसरी पॅन्ट. ही आहे वैभवची नेक्स्ट पॅन्ट. ओके आणि ह्याचा शर्ट तर बघा ना काय कधीचा शर्ट घालतो माहिती. आता ना तुम्हाला सांगते मी नाईटला तो टी शर्ट नाही वापरते, शर्ट वापरते. कारण की तो फाडून टाकायचा शर्ट. गावाकडची मेंटॅलिटी आणखी गेलेली नाही आमची कपडे फाडून टाकायची. हा नाही तर काय. आणि हे बघा आई जेवायला वाढले मला. यात फक्त चपाती राहिली. आमची खिचडी तर रोजची असती. आणि हा बटाटा आणि गावाकडची सारखी भाजी केली आईने. मला मसाला दाखव जेवायला काय त्यांना. गुड मॉर्निंग गाईज. हा आहे हसणं थोडं हसणं. तर हा आहे डे 2 ऑफ दिस ब्लॉग. कारण काय आजचा अर्धा दिवस आम्ही रात्रीचा घेतला होता आणि आजचा अर्धा दिवस आम्ही सकाळीचा घेतला. अजून काय बोलायचंय का तुम्हाला. तुम्हाला ते कसं बोलतील. तर मंडळी तुम्हाला सांगू इच्छितो मी काय सांगू. तर मंडळी तुम्हाला सांगू इच्छितो बाहेर एवढा पाऊस चालू ना इतका पाऊस तुम्हाला दिसत असेल. कसं झालं समजा आपलं नाव घेतो दिसते का. हे बघ दिसतंय मी काय म्हणत होते. हा तर तुम्ही बघू शकता आमच्या खिडकीच्या बाहेर पाऊस चालू आहे. तर मी काय म्हटलं सकाळी तरी पण अंधार दिसतोय. तर मी काय म्हटलं आज ब्रेकफास्ट हेल्दी राहू दे. आपण भजिया बनवू मस्त पैकी. चहा बनवू कडक. चल मग बनवूया कडक चहा आणि भजिया. चल 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 चलो गाईस. पण तू इतके लवकर रेडी कशी झाली चहा आणि भजिया. पण बेसन पीठ नाही आपल्याकडे. बेसन पीठ नाही. चला घर राहते. डोल रे खूप जणांचं बोललं की तुम्ही गरबा ट्रान्झॅक्शन बनवा किंवा गरब्यावर रील बनवा. माझे मित्र मला व्हॉट्सअपला मेसेज करून बोलले की भाई इतका काय गोल्डन अपॉर्च्युनिटी तू वाया काय झालं. तू गणपतीवर बनवले, बैलपोळ्यावर बनवले, काय गुरुपौर्णिमेवर बनवले, रक्षाबंधनावर बनवले आणि काय खूप काही बनवलं आम्ही नाही का सणावर सगळ्या सणावर. आणि नवरात्री का वाया. पण नवरात्रीचं आम्हाला काही हेच नाही आयडियाच नाही. आणि आम्ही एवढं बिझनेस शेड्यूल चालू आहे ना इकडे पळा तिकडे पळा. आणि आम्हाला चनिया चोली नाही कुर्ता नाहीये असं. मला काय सांगायचंय छान जमणार झूम 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 असे 2-3 टाळ आहेत ना. झूम 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 दारी झालं वागाला झूम झूम.
आणि ते काय મને आज શું થયું મને आज શું થયું तो एक ट्रान्झिशन आहे पण असं करा ढंग. सॉरी गाईज, नेक्स्ट नवरात्रीला आपण धमाल करू कारण आमच्या स्वतःच्या पैशाने चनिया चोल्या घेऊन या टाइमला बजेट चनिया चोली घेऊयात म्हणजे ते तुला चनिया चोली मला कुर्ता वगैरे नाही का. तर काल आम्ही शॉपिंग केली माझ्यासाठी. मी टोटल शॉपिंग माझ्यासाठी 700 रुपयाची केली. शूज कितीचे 300चे शूज आहेत आणि 400च्या 2 पॅन्ट आहेत. ते मी रोज वापरायला शॉपिंग केली. मी 500ची चप्पल घेऊ शकले नाही मला. जाऊ दे. हिला ना 10ची गोष्ट 1 रुपयालाच पाहिजे माहितीये असं. चुंबसे आज बघ कशी ब्रँडेड चप्पल आणते. बघू आधी पुढच्या ब्लॉग मध्ये कळायची चप्पलचं काय सीन आहे ते. ठीक आहे गाईज, मी आंघोळ केली. मी आंघोळ नाही केली तरी पण मी छान सुंदर दिसतो. सुंदर. तुझं शर्ट तर बघ. अरे ते नाईट ड्रेस आहे ना. नाईट ड्रेस मध्ये माणूस कसं दिसणार. चल आपण किचन मध्ये जाऊयात. मला एवढी जाम भूक लागली ना खरंच. मला बोलायची कॅपॅसिटी नाही पण ठीक आहे. मला नाश्ता बनवायचा आम्ही लोकांनी. त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवतो आईने भाजी काय बनवली. कारल्याची भाजी. ऍक्च्युली आमचं चुकतं. आम्ही कारली आणतो मग काय बनवणार. कारली घेताना आपल्याला कळत नाही की कारल्याची भाजी आपण कारली घेतो. आपण कारल्याची भाजी खायला लागेल. कारल्याची भाजी छान लागेल. म्हणजे चांगली असते म्हणून आम्ही घेतो आणि घरी आल्यावर आईने कारल्याची भाजी केली. तोंड वाकडं पण ठीक आहे खावं लागते पण आवडते आम्हाला. तुम्हाला आपण बनवत नाश्त्यासाठी तुम्हाला माहिती दिदी दूध खाते चक्क पीत नाहीये. तुम्ही लास्ट मी ब्लॉग मध्ये बघितलं असेल. तुम्हाला माहिती आहे का आम्ही नाही सबस्क्रायबरशी आम्ही फोनवर बोललो माहिती का तुम्हाला. माहिती का सबस्क्रायबर डायरेक्ट 2 सबस्क्रायबरशी फोनवर बोललो पण 1 सबस्क्रायबरशी जास्त बोललो. कोण एकदा नंबर फोन केला तो गाईज लाईव्ह मध्ये नंबर घेतला नाही का. मी असं दाखवलं होतो त्यांना आईचा फोन येतोय नाही सॉरी दीचा फोन येतोय. डायरेक्ट नंबर घेतला फोन केला. इतक्या लवकर त्यांनी मी असं दाखवलं असं काढलं कसं काय माहिती काय केलं. स्क्रीनशॉट घेतला असेल. पण दुसऱ्या सबस्क्रायबरशी आम्ही खूप वेळा बोललो. खूप वेळा नाही खूप वेळ बोललो. खूप छान वाटलं आम्हाला. थँक्यू सो मच. आणि आताच्या मिनी ब्लॉगला एवढं प्रेम देता तुम्ही. थँक्यू सो मच गाईज. आमचं मन आमचं हृदय भरून येतं तुमच्या प्रेमाने खरंच. आणि कोणतरी म्हणत होते की काय बोलतात. आणि गाईज माझी रेसिपी मी तुम्हाला सांगू इच्छिते. तर मी घेतलेली आहे खिसणी शिजवायला ठेवलेलं आहे दूध आणि त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट किसून टाकणार आहे. झालं एवढंच आहे बाकी काय नाही. त्याच्यामध्ये थोडासा मध टाकते हनी. ठीक आहे. तर मी काय म्हणतो 1 सबस्क्रायबर आहे आमची ती काय बोलते हा दादा तुम्ही सगळ्या कमेंट्सला रिप्लाय देता आम्हाला खूप छान वाटतं. नाही असं नाही. थँक्यू सो मच दादा तुम्ही सगळ्या कमेंट्सला रिप्लाय देता. भाई तुम्ही एवढं गोड गोड कमेंट करता ना आम्हाला ते खूप चांगलं वाटतं. आम्हाला रिप्लाय देणं तुमच्याशी बोलायला खूप आवडतं आम्हाला खरंच. याच्यामुळे आम्ही कमेंट्सला वेळ काढून रिप्लाय देतो. पण जुन्या कमेंट्सला देता येत नाही कारण खूप खाली जातात ते. पण आम्ही ट्राय करतो सगळ्या. आता ही पण तिच्या मोबाईलवरून ट्राय करते. मी पण माझ्या मोबाईलवरून ट्राय करतो नाही का. तुम्हाला तर माहिती तुमची वैष्णवी दिदी किती बिझी आहे. हो तुला बिझी आहे का. बिझी माणूस आहे तू. बिझी माणूस. बिझीच आहे मी. माझा नाश्ता करून झालेला वय बोल मी किती वेळ झालं म्हणते किती वेळ झालं. उरक मला काम आहे. एवढे इम्पॉर्टंट काम असतात की काय सांगू. आणि तो खुशाल रील्स बघत जेवण करतोय काय खुशाल एकदम. आणि हे बघा त्याचं काय आहे ती. हाय गाईज कसे आहात तुम्ही. बाय. काय समजतो स्वतःला. वैभव देशमुख. शाहरुख खान. नो शाहरुख खान तर मग शाहरुख खान तर कोण कसा आहे म्हणजे मी तर वैभव देशमुख असल्याला म्हणायचे मला वाटतंय बरं का. सॉरी शाहरुख खान दादा पण सॉरी. आणि न्यूज मध्ये सांगितलं पाऊस खूप. आणि आज न्यूज मध्ये सांगितलं की पाऊस खूप जास्त येणार आहे. घरच्या बाहेर निघू नका. बॉस आम्ही जॉबला नाही येणार. आपण हा ब्लॉग इथे सेंड करूयात कारण रील्स वगैरे बनवायचं थोड्याशा. आपण बाय बाय गुड नाइट गुड डे हैव अ गुड डे. भजिया खाओ. हम लोगों ने भजिया नहीं बनाई. चाय पियो बिस्किट खाओ ना. मूंगचे भाजी बनवायचे का नको. बाय गाइस. ही टाइम रात्री मंचुरियन बनवायचं. ही लाईफ खूप आहे गाइस. तुम्ही काळजी घ्या. बाय.